हॅलो मंडळी, कसे आहात? सो फायनली मला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटलेला आहे आणि आता मी चाललेली आहे घरी. इतकं छान वाटतंय ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये म्हणजे इतका वैताग येतो, म्हणजे काही पण असू दे तिथे नकोच वाटतं. पण आता घरी चालली आहे ना, तर इतकं मला छान वाटतंय की मी शब्दात सांगू शकत नाही आहे. तर मी का हॉस्पिटलाइज झाले होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुन्हा केव्हा तरी सांगेन. आणि आता माझी रिकव्हरी पण झालेली आहे. सो आय एम सो हॅपी. तर बाकी तुम्ही लोक कसे आहात? मजेत ना? मला खूप दिवस व्हिडिओज वगैरे काही शूट करता आले नाहीत. तर आता मी ठरवलं आहे, आता मी व्हिडिओ शूट करणार आहे रेग्युलरली. तर तुमच्या लोकांच्या सपोर्टची मला खूप जास्त सध्या गरज आहे. सो प्लीज सपोर्ट मी. मी ऑनलाईन बरेचशी शॉपिंग केलेली आहे. आणखीन ते माझं खूप सारे पॅकेट्स येऊन पडलेले आहेत, तर मी ते अजून अनबॉक्सिंग नाही केलेलं आहे. तर आपण आता अनबॉक्सिंग करूयात आणि पाहूयात कशा वस्तू आपल्याला भेटलेल्या आहेत त्या. तर मी इथं बऱ्याचशाच गोष्टी मागवलेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी, मला ज्या गोष्टी आवडल्या त्या सगळ्या मी मागवलेल्या आहेत. तर आपण एक एक करून त्या ओपन करूयात आणि बघूयात कशा प्रकारचं आपल्याला भेटलेले आहे, त्याची क्वालिटी कशी आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूयात. आणि सोबत तुम्ही पण पहा. आणि तुम्हाला जर आवडल्या तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक वगैरे सगळं शेअर करेन. घरातल्या मंदिरामध्ये ठेवण्यासाठीचं हे प्लेट्स छोट्या छोट्या मी मागवल्या होत्या. म्हणजे ह्याच्यात आपण काही पण ठेवू शकतो. मूर्ती म्हणजे अन्नपूर्णेची मूर्ती पण ठेवू शकतो तांदळामध्ये, किंवा आपण त्याच्यामध्ये नैवेद्य पण थोडासा देवाला दाखवण्यासाठी ठेवू शकतो. परत हे पण आहे ना, हे पण नैवेद्य दाखवण्यासाठी पण ठेवता येतं आपल्याला देवासमोर. मला खूप आवडलं हे सुद्धा, त्यामुळं मी ते मागवलं होतं. आणि हे जे तुम्हाला आता दिसतंय ना, हे जे दिवा ठेवण्यासाठीचं स्टँड आहे, ह्याच्यावर तुम्ही तुमचा दिवा ठेवू शकता देवासमोरचा, किंवा ह्याच्यावर तुम्ही मेणबत्तीचे ते कॅन्डल्स मिळतात छोटे छोटे, ते पण ठेवू शकता. त्याच्यासाठी पण सजावट करू शकता. म्हणजे छान आहे, मला खूप आवडलं हे पण, म्हणून मी हे मागवलं. आणखीन आता दुसरं जे आहे हे, तर ही गोष्ट ना खूप मस्त आहे, मला इतकी आवडली ना, हे तुम्ही बघा, तुम्हाला पण आवडेल. हे स्टँड आहे आणि क्वालिटी तर सगळ्याची उत्कृष्ट आहे, खूप छान आहे. कमी पैशामध्ये खूप छान गोष्टी मिळालेल्या आहेत मला. वाव, मस्तच. मला हे ना इतकं आवडलं ना, किती क्यूट आहे आणि किती छान आहे बघा ना. छोटंसं असं मंदिरात ठेवण्यासाठी किती मस्त आहे. मला इतकं प्रचंड आवडलेलं आहे मला ही गोष्ट. आणि त्या स्टँड पण आहे, त्याच्यासोबतच स्टँड आहे. आणि क्वालिटी तर बघाल ना, तर एकच नंबर क्वालिटी आहे बघा. किती छान आणि किती मस्त दिसते, छोटंसं तेवढंच. कारण की मोठं जे शंख असतं ना, ते त्याच्यासाठी जागा असते, कुणाच्या घरी कोणाच्या मंदिरामध्ये जागा नसते. तर हे आपण छोटं पण असं त्याला पूजा करू शकतो, छोट्या ह्याची शंखाची पण. आणि हे बघा, हळदी कुंकू ठेवण्यासाठी मी मागवलं आहे. हे पण खूप कमी किमतीचं आहे आणि खूप छान क्वालिटी, खूप छान आहे याची. आणि हेवी पण आहे, असं हलकं फुलकं पण नाही, छान असं वजन पण आहे त्याला आणि खूप छान आहे. हळदी कुंकू ठेवण्यासाठी. आणि हे पण इतकं मस्त आहे ना, हे धूप वगैरे ठेवण्यासाठी मी घेतलं आहे. किती मस्त आहे बघा. आणि मोठं ह्याच्यामध्ये तुम्ही किती पण मोठा तुमचा धूप असू दे, किंवा ऊद वगैरे आपण घालतो ते पण ह्यात ठेवू शकता. आणि ह्याच्यासाठी हँडल पण त्यांनी दिलेलं आहे लाकडाचं. तर हे बघा किती मस्त दिसते. सगळ्या गोष्टी खूप उत्कृष्ट क्वालिटीच्या कमी पैशात भेटलेल्या आहेत आणि मला तर सगळ्या खूप आवडल्या, एकच नंबर. खूप छान सामान भेटलेलं आहे मला, खूप मस्त. घरातल्या मंदिरासाठी मी या सगळ्या गोष्टी मागवल्या होत्या आणि या इतक्या अप्रतिम क्वालिटीच्या आणि खूप छान गोष्टी मिळालेल्या आहेत मला, आणि कमी पैशामध्ये ते सुद्धा. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या गोष्टी मला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.